कुठं झाले त्याच्यावरून सिंगल लाईन आता टाकली त्याच्यावर आता नवीन काम चालू केलं आहे तिथे लाईन असं पहिल्यांदा ह्या भागात पहिल्यांदा राहिला पूर्ण ती 3-4 वर्षाचा मुलगा आहे. आपण आता तर मला वाटतं नाही की एवढे दिवस लांब असते पंचनामा त्याच दिवशी नाही ज्या दिवशी झाले त्या दिवशी फक्त त्यांनी त्यातले MSC तो पॅच मारला त्यांनी त्यांच्या पद्धतीने हां तो पॅच मारला त्यांनी हां तो पॅच मारला आणि बाकीच त्यांचं काय असेल तर फोटो वगैरे काढून दिले त्या लाईनचे त्यांनी पोलिसांनी त्यांचं काम केलं ते पंचनाम्यात नमूद काय झालं कशामुळे करायचं ठीक आहे सेम मी आत्ता बोललो की फायबर केबल त्याच्यावरून घेतली गेली होती आणि हेच नव्हे तर आता तुम्ही ज्या ठिकाणी पाहाल तिथं पण सगळं तिकडे बरोबर आहे ते फायबर केबलचा प्रॉब्लेम आहे ना तो प्रत्येक लाईनवरून तुम्हाला दिसेल इलेक्ट्रिक बोर्डाचा. फलटण शहरातल्या काय काढायला चालू केलं नाही अशी घटना घडल्यानंतर ते जाग येणार म्हणजे तो गव्हर्नमेंट असेल शासन असं कोणी कोण असेल एखादी घटना घडल्यानंतरच त्यांना जाग येईल. दुसरं कोण जाऊ शकत नव्हतं तिकडे गेलो ती मुलगी म्हणजे सुनबाई आणि तिला घेऊन तिथे नेण्यासाठी पाठीमागून ते बनकर वगैरे येऊन इथं काय पण ते बनकरच फक्त मला वाटते आले होते. मला घरच्यांनी सांगितलं की बाबा बनकरच आले होते आणि त्यांचा एक व्हिडिओ पण मला पडला होता की तो यांनी शासनाने याची दखल घ्यावी याचा चौकशी केली जावी सखोल. पण आता शेवटी न्यूज पडतील सगळं पडतील परंतु ज्या कारवाई व्हायला पाहिजे तर त्या आजपर्यंत झालेल्या नाही. दुसरा म्हणजे याच्यातून मला दुसरं की बाबा कुटुंबाला न्याय मिळावा. आता जे राहिलं तो मुलगा आहे थोडासा व्यसनाला आहारी गेलेला आणि ती मुलगी आहे ती 7 महिन्याची प्रेग्नेंट आहे लहान मुलगा आहे म्हणजे आता त्यांच्या कुटुंबात करता हे कोणच राहिलेलं नाही. दुसरं काय ते त्यांना कुठून तरी मदतीचा हात मिळावा दुसरं काहीच नाही याच्यातून. सरदार रिशल बोलतो. ते खामगावला म्हणजे शॉर्ट सर्किटून एकाच कुटुंबातले 4 जण गेले. त्यामध्ये मदत मिळवून दिली पाहिजे भारतीय सामाजिक लोक आहेत. तर आपण सांगितलेलं आहे मदत हां कलेक्टर साहेब पण बोलले हां आमचंही बोलणं झालं SP साहेब पण बोलले त्याची SP साहेबांनी आम्ही सोबत होते त्यावेळी हां नैसर्गिक आपत्तीत नसल्यामुळे तर आपल्याला म्हणजे मदत देत आहे. बरं शॉर्ट सर्किट असल्यामुळे हां त्यानंतर मदत देत आहे व्यवस्थित. बरं आपण तर त्यांना कळवलेलं म्हणजे समक्ष माझं नेमकं समोर बोलणं झाले तुम्ही झाले ते इंजिनियर. बरं मग कोणाच्या अथॉरिटी कोणाकडे आहे डेप्युटी इंजिनियर लेवलला आहे का एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवलला? बरं ठीक आहे. आपण इथं माझी विनंती आपण इतर एकदा हां बोलतो मी त्याला. थँक्यू सर. हॅलो जे खामगावला जे हे झालं होतं शॉर्ट सर्किट ते एकाच कुटुंबातले सगळेजण गेले. ते मदत अजून मिळाली नाही त्यांच्या बाकीच्या वारसांना. काय झालंय तात्काळ मदत आपण काढून ठेवली तिथे परंतु त्यांची इतकी वारस आले आम्ही पोलीस साहेबांना मदत घालून आता सत्य देतोय आम्ही. बरं याच्या आज देऊन टाकू कारण ते ऍक्च्युअल वारसाला जायला पाहिजे म्हणून आपण ठेवलं नाही आम्ही त्या दिवशी पैसे आमच्याकडे. बरं ऍक्च्युअल वारस म्हणजे आता ते मुलगा राहणार आहे त्यांचा आणि सुनबाई पाठवतो त्यांना मग तुमच्याकडे. हां तुम्ही
वारस तू घेऊन जा ना मग. बघू संध्याकाळी. माझं कुटुंब असं 99% तर कुठल्या ह्याच्यात नाही. मी सर वादाचा विषय होईल अशी कुठली गोष्टच करत नाही. नमस्कार आपण या. आता वारस नोंदणीसाठी म्हटलं तर मग मी म्हटलं असतं की मीच माझंच नाव द्या, परंतु मला ते काय त्याचा म्हणजे जे कुटुंब गेलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे, कारण की तो मुलगा व्यसनाला थोडंसं हे झालेला आहे आणि ती मुलगी आहे ती प्रेग्नेंट आहे ना, 3.5-4 वर्षाचा मुलगा आहे. आपल्यापेक्षा ते महत्त्वाचेच आहे. 2 किलोमीटर